सौजन्यनगर, बालाजीनगर, सिंधी कॉलनी, नाथनगर, पंचश्री नगर, आर्यनगर, विष्णुनगर, शांतनिकेतन कॉलनी, कडा ऑफिस रोड असा 15 मीटर रोड त्यांनी 2001 टाकला होता. त्याचं पूर्ण प्रक्रिया झालेली त्या रोडची. त्याच्यानंतर त्यांनी 2024 7 मार्च तो रस्ता त्या DPRमध्ये वगळला होता. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी तो काढला होता. त्याच्यामुळे ते सगळे नागरिक म्हणजे खुश झाले सगळेजण, आपला रस्ता त्याच्यातून कायमस्वरूपी निघालेला म्हणून. आणि याच्यामध्ये आपल्याला 60 दिवसाचा त्यांनी कालावधी दिला ऑब्जेक्शनचा. आता हा रोड नसल्यामुळे आम्ही कोणी ऑब्जेक्शनमध्ये गेलो नाही. त्याच्यानंतर आम्हाला 8 ऑगस्ट 2024 नाही परत कंटिन्यू करू. 8 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी तो रस्ता पूर्ण कॉलनीमधून टाकला. त्याच्यानंतर आम्हाला त्या ऑब्जेक्शनचा वेळ भेटला नाही आक्षेपचा. मग आम्ही काय केलं, आमचे ऑब्जेक्शन मुंबई मंत्रालयात केलं. हे तुमच्याकडे यादी दिलेली आहे. मुंबई मंत्रालयात दाखल केली व याची सविस्तर माहिती सांगितली. 2001 प्रमाणे शहराचा विकास आराखड्यानुसार रोड टाकण्यात आला होता. तो हा 2001चा विकास आराखडा. हा पूर्ण रोड. आमची मागणी ही होती का तुम्ही जो ऑगस्ट 2024ला रोड टाकला त्याच्या 17 मीटर अलाइनमेंट दक्षिणेकडे आणि 17 मीटर अलाइनमेंट उत्तरेकडे त्यांनी सरकवला. आणि आम्हाला ऑब्जेक्शनचा कालावधी नसल्यामुळे मुंबई मंत्रालयात जाऊन आम्ही सगळी माहिती देऊन आलो. तर आमचं म्हणणं असं आहे सगळ्या नागरिकांचं, हा तुम्ही जो रोड केला तर ह्या मापप्रमाणे मध्ये हा नक्षा फायनल होऊन ही भूसंपन्नाची यादी तयार केली. त्याच्यानंतर त्यांनी हा रोड सोडून 17 मीटर याला एकदा बाजूला केलं. आमचं म्हणणं असं होतं सभा तुम्ही जो 7 मार्च 2024ला रोड टाकला तो कायमस्वरूपी रद्द केला तर रद्द करा, किंवा तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही हा पद्धतीने रोड करा. या रोडची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. या रोडचे पैसे भरून जॉईंट मेजरमेंटची संयुक्त कृती झालेली आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग तो आणण्यात तुम्ही आमच्यावर काम करू लागले. या रोडमध्ये कुठलाही डेव्हलपमेंट नाही. म्हणजे 2001च्या रोडमध्ये त्यांनी जो टाकला होता त्या रोडमध्ये. आणि आता जो 2024मध्ये जो रोड टाकला त्याच्यामध्ये कमीत कमी 700 ते 750 घरं चालली. हे योग्य आहे. त्यामुळे आम्ही ती पत्रकार परिषद घेतली. नाही, आता DP प्लॅन तयार करताना शासनाने देशमुख नावाचे ग्रस्त पाठवले होते, तर त्यांच्याकडं तुम्ही सातत्याने पाठपुरावा का नाही केला? त्यांनी आमचं ऑब्जेक्शनचा जो वेळ होता कालावधी त्यावेळेस आमचा रोड त्या पालिकेतून वगळण्यात आला होता. त्याच्यामुळे आमचा संबंधच नाही आला. त्याच्यात 8 ऑगस्टला आम्हाला ही बातमी कळाली का बा तुमचा रोड परत त्याच्यामध्ये प्रस्तावित केला. पण त्या अनुषंगाने प्रस्तावित नाही केला त्यांनी. हे जे तुम्हाला पेपर दाखवू लागला त्यांनी तो वेगळ्या अलाइनमेंटमध्ये प्रस्तावित केला. त्याच्यानंतर मग आम्ही जागे झालो, मुंबई मंत्रालयात गेलो, प्रधान सचिव साहेबांची भेट घेतली, त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना पूर्ण पत्रव्यवहार केला. त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही समजून आलो. नाही बरं मला सांगा, आता आम्ही असं शासनाला म्हणू शकतो का तुम्ही जो DP रोड ते कॅन्सल करा म्हणून? DP रोड म्हणजे आपला रक्तवाहिनी आहे ना. नाही, आता बऱ्याच तक्रारी जवळपास 8,000 लोकांनी आक्षेप घेतले होते त्याच्यामध्ये, आणि त्यांनी महापालिकेनं DP प्लॅन मंजूर केला. परंतु आता एक पर्याय असा होता की शासन स्तरावर तुम्ही पाठपुरावा करायचा. तुम्ही सांगतात का सचिवांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? ते स्वतः भेटले ना. त्यांनी फक्त हे सांगितलं की तुमच्या या पेपरची आम्ही दखल अंदाजी घेऊ. सगळे याच्यावर शहानिशा करून तुम्हाला आम्ही म्हणजे जेव्हा तो नकाशा तुम्हाला ते DPR रिलीज होणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला. आता जो पहिल्याचा जो टाकलेला होता, आता हा कोणाचा ऐकून केलं तयार का असं काही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये झाला? असेल, आम्ही नाही सांगतोय असेल, याच्यावर 100% असेल. कारण की बंद कॅबिनमध्ये हा रोड टाकला. त्यांनी हा रोड याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होता ना. सगळे याच्यावरती महानगरपालिका आयुक्ताची साईन आहे, सहाय्यक संचालक नगराध्यक्षांची साईन, फायनल झालेला रोड आहे ना तो. तुम्ही तो न टाकता ती कदा आमच्यावर आली नाच. नाही, आता याच्यामुळं किती घरं बाधित होणार? 700 ते 750 घरं आहेत. याच्यामध्ये मूळ सिंधी कॉलनीची जी गल्ली म्हणून आहे. हे बघा याच्यामध्ये काय रोड सोडून घरावर
येऊ राहिले. याच्यामध्ये बघा आमच्या घराच्या मागे रोड आहे आणि ह्या नक्षामध्ये पूर्ण सिंधी कॉलनी. नाही, आता तुम्ही शासन स्तरावर पाठपुरावा केला, शासनाला तुम्ही किती दिवसाचा अल्टिमेटम देताय का हा तर ते बोलले बा आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यापूर्वी तुम्हाला ते डीपीआर आम्ही रिलीज करू, त्यांनी असे बोलले आम्हाला ते. पण आता त्यांच्या भरोश्यावर आम्हाला राहायचं नाही. नंतर तुमच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून आमची लढाई पुढं. नाही, तुमची भूमिका आता न्यायालयात याचिका दाखल करण्याची आहे का कसं? यांनी जर फायनल केलं तर 100% आम्ही न्यायालयात याची दाखल करू. आणि हा फायनल केला तर आमचं काय ऑब्जेक्शन नाही. हे असं आंदोलन काही जनआंदोलन करणार बिलकुल करू आम्ही. लोकशाही पद्धतीने सगळं जनआंदोलन करू. लोकशाही पद्धतीने सगळं जनआंदोलन करू. नाही, आता हे जन आंदोलन कोणत्या प्लॅटफॉर्मवर करणार आहे तुम्ही? लोकशाही नाही ह्या मुद्द्यावर करून आम्ही तुम्ही आमची पिसगाडी केली, दिशाभूल केली. हा रोड तुम्ही टाकलेला आहे, तुम्ही तो रोड काढून नाही घेता वेळेस जर तुम्हाला करायचा होता तर हा करा. नाही तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी ही सगळी नागरिक रोड रद्द करण्यात यावं. कृती समिती वगैरे केलं अजून सगळेजण जमा झालो. कृती समितीच्या आम्ही स्थापना करणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करू. पुराना मैप है, पुराने मैप के हिसाब से काम करो, या तो रोड रद्द करू. रोड रद्द करू. हे कोणालाही सबकी विश्वासात न मागणी. घेता 8 ऑगस्टचं त्यांनी प्रस्तावित रस्ता हे टाकलेलं आहे. आम्हाला कुठल्याही हरकतीला वेळ नाही दिलाय त्यांनी. कोणी महानगरपालिकेचे काही तुमच्याकडे अधिकारी आलते का? अधिकारी सर्वे करताना कोई नहीं आता. आणि हा रोड फायनल झालेला आहे. 15 मीटर रोड. हा रोड त्यांना करायचा होता 8 ऑगस्टला. हे जो रोड टाकला त्यांनी ब्ल्यू लाईन. तर ह्याप्रमाणे असं टाकायला पाहिजे होतं. ही मागणी. जो जुना रस्ता आहे त्याला आणि त्यांना रस्ता टाकायचाच होता तर संभाजीनगर लेवलला आम्हाला भेटण्याची वेळ मिळाला असतं ना आम्हाला. त्यांनी कुठलाच आम्हाला म्हणजे वेळ दिला नाही. काही आयुक्ताची भेट घेतली तुम्ही आता काही? आयुक्त म्हणतात तुम्ही नाही, आता याच्यामध्ये तुम्ही पालकमंत्री किंवा आमदार संजय शिरसाट पण शिरसाट साहेबांनी आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही काळजी नका करू. माझ्या लेवलवरती 100% तो रोड आम्ही प्रयत्न करू कॅन्सलच करावा. माझी वैयक्तिक कोणाची आमच्या मंत्रिमंडळाची कोणाची पण इच्छा नाही का तो रोड तुम्ही इथून जावं म्हणून. त्याच्या बाद साहेबांना पण विनंती केलेली आहे. हे म्हटलं की तुमचं आम्ही वरती सांगू. दुसरी गोष्ट सर, ह्या जो रोड आहे 15 मीटर याला केंद्रबिंदू जालना रोड या इथून 450 मीटर अंतर आहे फक्त. तो आहे 150 फुटाचा. आणि याला दक्षिणेकडून त्रिमूर्ती चौक रोड आहे तयारमध्ये तो चेतक घोडा तो आहे 80 फुटाचा. म्हणजे 24 मीटर. तर हा रोड टाकायची त्यांना आमच्या म्हणजे हिसाबाने गरज नाही असं आम्हाला वाटतं. पत्र व्यवहार आहे याच्यामध्ये पूर्ण चलन लागलेलं आहे. सगळे चलन लागून त्यांनी ते पूर्ण रोड फायनल केलेलं आहे आमचा. हे ते चलन हा रोड फायनल केलेलं आहे. नाही, आता या मागणीसाठी तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार आहे तेवढं एक डेडलाईन? याचा काय निर्णय येतो याच्यावर आम्ही पुढची भूमिका तुम्हाला सांगू नाही. चालेल. काय निर्णय येतो? चालेल. आपलं नाव? मी राजेश टोंगिरे. तुम्ही कृती समितीचं नाव वगैरे ठेवलं काही? कृती समितीचं ठेवू आम्ही. आता आम्ही सगळी प्रक्रिया चालू केली त्याची सगळ्या गोष्टी. तुम्हाला ते करू आम्ही लवकर सगळ्या गोष्टी. चालेल. फक्त आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून आमचं सगळं म्हणणं मांडा तुम्ही. याच्यावर काय मिसगाईड झालेलं आहे याचं काम झालेलं आहे ऑलरेडी. त्याप्रमाणे तुम्ही काउंट नाही केलं तुम्ही विचारू शकता शासन स्तरावर. कारण की आता त्यांनी मुंबईला तो वेळ मागितली. सगळे ते असे कुटुंब नाही ना रोज मुंबईला जाणार सगळ्या गोष्टी करणार मुंबईला सगळ्या. और एक तो इसमें दूसरी गलती इन्होंने सबसे बड़ी ये करी है, जो रोड आ रहा है बना हुआ रोड छोड़ के वो घर के ऊपर से रोड लेके जाता है. तो 60 घर है जो लेना देने में नहीं थे किसी के. रोड बिल्कुल हमारे घर के पीछे रोड है. वो रोड छोड़ दिया उन्होंने. वो रोड छोड़ के डायरेक्ट घर के ऊपर से जा रहा है. इथं सिंधी कॉलनीचं काहीच रोड नाही आहे. 100% कोई रोड नहीं था. वो कॉन्क्रीट रोड है. वो मध्ये जे जुनं रस्ता दाखवला होता ह्या त्याच्यात फक्त 10 घरं जास्त 10 घरं सोडून जे 68 घरावर जागा दिली. पूर्ण 2-3 वरची घरं बांधली. ते पण माहीत होता की हे घर जाणार आहे आणि प्लास्टर पण नाही केलेलं आहे घराला. त्यांनी मानसिकता आहे ना त्या लोकांनी मानसिकता आहे त्याने घर बांधलेलं नाही. ही साधा प्लास्टर सुद्धा केलेलं नाही. पालिका ने 10 लोक आहे उनको घर बनाने दिया ही नहीं. आधा अधूरा काम बाकी है सब पूरे प्लॉट का. हे साहेबाचं पत्र आहे 25/6/2024 रोजी त्यांनी माहिती मागवली नगर भूमन अधिकारी मार्फत. त्यांनी त्यांना उत्तरामध्ये सगळं दिलेलं आहे. सरळ हा संपूर्ण जो विकास आराखडा त्यांनी तयार केलेला आहे सदोष
बेस मॅप चुकीचा आहे म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं त्याच्यात. त्याचा पाठपुरावा सगळीकडे करणं. फक्त आमची तुमच्या मार्फत एकच विनंती आहे, तुम्हाला जर करायचं आहे तर ह्या पर्यायाने तुम्ही तो रोड करा. आमची काही त्याच्यावर हरकत नाही. नंतर तो पूर्णतः कॅन्सल करा, 100% कॅन्सल. कोणाचं गरीबाचं घर जाऊ नये, दक्षिणेकडून नाही उत्तरेकडून नाही, हा रोड कॅन्सल करण्यात यावा हीच आमची विनंती. सगळ्या नागरिकांची विनंती की हा रोड कॅन्सल करण्यात यावा. इकडं बाजूला जालना रोड आहे, इकडं त्रिमूर्ती चौकाचा रोड आहे, इकडे एवढे मोठे रोड असताना हा परत 50 कोटी रोड टाकून कुठला विकास साधणार आहे गव्हर्नमेंट हे आम्हाला कळत नाही. फक्त आमची गरिबांची विनंती की हा रोड कॅन्सल करण्यात यावा आणि गरिबांची घरं वाचवावी. याच्यामध्ये गुंठेवारीचं उदाहरण आहे. हे बघा, हे आमचे कासनीवालचे आहेत. यांना ह्या रोडप्रमाणे गुंठेवारी नियमित करून दिलेली. यांचं किती चाललं या घरामध्ये? फक्त 2 स्क्वेअर मीटर चाललं. ही गुंठेवारी नियमित केली. उदाहरण बरं. आता काय केलं त्यावेळी 2024 मध्ये 8 ऑगस्ट पूर्ण घर बाधित केलं त्यांनी. आणि आम्हाला ह्या रोडची माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती पण आहे. रोड कसा जाणार आहे, काटा कॉलेजकडे रोड, त्याची बाधित घराची लिस्ट यादी वगैरे सगळी आमच्याकडे, सगळी माहितीच्या अधिकाराखाली आम्ही सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. कोणगिरे अमरपाल सिंग चंदवाल, गीतांजली दत्तात्रय पाटील, रवींद्र गाथार, विनोद खबलानी, दिलीप कासलीवाल, प्रदीप गुलवानी, श्रवण खबलानी. चल ओके.